Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. पालघर लोकसभेचा रणसंग्राम हा आता कुठेतरी शिगेला पोहोचलेला आहे आणि सर्वच देश आणि राज्य पातळीवरच्या नेत्यांची सभा जी आहेत या ठिकाणी गाजवून सोडत आहेत। माझ्यासोबत आता या ठिकाणी पालघर बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर आहेत। आपण काय सांगणार की या ठिकाणी आता प्रचार जो आहे हा शिगेला पोहोचलेला आहे, काही दिवस उरलेले आहेत मतदानाला, आपण कशा पद्धतीने प्रचाराच्या यंत्रणेत आहे? ना मी आपले कार्यकर्ते डोर टू डोर फिरतात। मी पालघर जिल्हा अख्खा सगळे गावोगाव मी फिरतोय। तिकडूनचे कार्यकर्ते, सरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषद मेंबर, बरोबर आहे, एका ठिकाणी बळीराम जाधव फिरतात, एका ठिकाणी मनीषाताई निमकर फिरतात, दुसरे जे आमचे 7 इच्छुक होते ते सगळे वेगवेगळ्या मतदारसंघात फिरतात। इकडे क्षितिज, राजेश पाटील हे त्यांच्या हिशोबाने फिरतात। त्यामुळे आमच्या 10 टीम 10 ठिकाणी ऍट ए टाइम फिरत असतात कार्यकर्ते घरोघर। एकंदरीत या सगळ्या प्रचार यंत्रणेवरून आपला विश्वास कसा दृढ होत चाललाय? प्रचार यंत्रणेवर विश्वास दृढ म्हणजे 100% निवडून येतो। पहिला खासदार आमचा निवडून आलेला पालघर जिल्ह्यावर, नंतर चिटिंग केली, यावर्षी पण चिटिंग करण्याचा प्रयत्न केला। पालकमंत्र्यांनी कलेक्टरांना फोन केला, ज्यांनी गेल्या वेळी शिटी मागून चिटिंग केली त्याचा फॉर्म रिजेक्ट झाला त्याच्या उमेदवाराचा, कलेक्टरांना का रिजेक्ट केला, म्हणजे चुकीच्या पद्धतीने भरलेलं फॉर्म आणखीन हे करण्याकरता। आज एकच सांगतो का, आज इकडे फन हॉटेल आहे, तिकडे आपले काही पत्रकार देखील गेलेले मला माहितीप्रमाणे। मला काल एका अधिकाऱ्याने सांगितलं का सगळे कॉन्ट्रॅक्टर पालघर जिल्ह्यातले जमा करायला सांगितलेले। आज तिकडे पालघर जिल्ह्यातले सगळे कॉन्ट्रॅक्टर जमा केले, त्यांना सांगितलं आमच्या बरोबर राहायचं, काम करा, नका करू। 20 करोड जमा करायचे, ते द्यायचे। 20 करोड अधिकाऱ्यांकडून मागितलं, म्हणजे हे पीडब्ल्यूडी आणि कुणी मीटिंग घेतली होती आणि कुणी मागितली? पालकमंत्र्यांनी मीटिंग घेतलेली। अहो मी बोललो ना, फन हॉटेलमध्ये बघा ना, 15 दिवसापासून रूम कोणाच्या वेगवेगळ्या, आज चेक इन उद्या चेकआउट, वेगवेगळ्या नावाने रूम बुक करतात, सगळे तिकडे राहिलेले आहेत। पालघर जिल्ह्यातल्या कॉन्ट्रॅक्टरची आज मीटिंग झाली, वसई विरार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे 20 करोड मागितल्यात, पालघर जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांकडे म्हणजे या पीडब्ल्यूडी जिल्हा परिषद म्हणजे जल जीवन मिशन पाणी पुरवठा करणार असेल किंवा पीडब्ल्यूडी असेल त्यांच्याकडून दुसरे 40 कोटी, MSCB, MJP जे जल जीवनचं काम करतात, असे एकूण 100 कोटी रुपयाचं टार्गेट जमा करण्याचं पालघर जिल्ह्यात, आणि ते वाटप जोरात चालू आहे। आज मीटिंग घेतलेली, तुमच्या काही पत्रकारांनी माझ्या हिशोबाने गेलेले, कोणत्या पातळीवर चाललंय मला काही कळत नाही। देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार। या ठिकाणी असताना आता तुमच्यावरती आरोप जे करण्यात आले आहेत ना, हे मोठ्या प्रमाणात काल देवेंद्र फडणवीसांनी आरोप केले, त्याच्यानंतर आज उद्धव ठाकरेंनी या ठिकाणी आरोप केले, म्हणजे कुठेतरी तुमची धसकी घेतली असं वाटतं? हो, त्यांनी मेंढक, सुअर, सियार काय काय शब्द वापरले देवेंद्रजीने, धन्यवाद त्यांच्याबद्दल, आभार त्यांचे। मी त्या भाषा वापरत नाही इलेक्शन मध्ये मला ते भाषा वापरता येत नाही। कोण बोलते बी टीम, अरे 90 पासून मी लढतोय यांच्याशी, सेना बीजेपीशी, काँग्रेसची माझी लढत कधीच नव्हती। 14ला आज आहेत विनोद तावडे साहेब, माझे मित्र आहेत ते। 14ला शिवसेना बीजेपी वेगवेगळे म्हणजे संसार मोडला, यांचं लग्न मोडलं आणि वेगवेगळे लढले, आणि एका महिन्यात मांडीला मांडी लावून बसले। आज हे मोदी साहेबांच्या किंवा कोणाबद्दल काही बोलतील उद्धवजी, उद्याला यांची खात्री काय, उद्यालाही बरोबर बसतील आणि आम्हाला बी टीम बोलतात, ते आम्हाला बोलतात वसई वालों को निपट लेंगे। अरे हा वसईवाल्यांचा अपमान करण्याचा तुम्हाला अधिकार कोणी दिला? निपट डालेंगे क्या गाजर मुली है क्या? निपट डालेंगे। आपके सभी MLC और राज्यसभा की इलेक्शन थी, आपले सगळे उमेदवार इकडे आलेले, आमच्या इकडे आमच्या दरवाजात आलेले, काय बोलत नाही मी त्यांच्याबद्दल।
नाही, पण सगळे- जर राज्यसभा आणि विधानसभेला हे सगळे भाजपाचे वरच्यापासून खालच्यापर्यंतचे नेते तुमच्याकडे येऊन विनंती करत होते आणि आज तुमच्यावरती ते आरोप करतायत. हे यांची मतलब असेल तर कुठेही लाचार होतात. मतलब निकल गया हम जानते नहीं. ठीक है, सल्टा देंगे, निपट भी लेंगे और सल्टा भी देंगे. जर तुम्हाला निपटलेंगे म्हणतात तर मग तुमचं आव्हान काय असणार आहे आणि या ठिकाणची निवडणूक कशी जिंकणार आहे? अरे मी निपटून टाकेल सगळ्यांना. मर्द आहे, मर्दासारखा लढतोय. माझे कार्यकर्ते मर्द आहेत, मर्दासारखे लढतात. हा, निपट वसई वाले क्या गाजर मुली है क्या? उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपावर हितेंद्र ठाकूरांचं जशास तसं उत्तर आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र या ठिकाणची निवडणूक जी आहे ही 100% आम्ही जिंकणार आहोत आणि केवळ आम्ही जिंकत असल्यामुळे ह्यांचे आरोप सुरू आहेत. कारण राज्यसभा विधानसभेला तेच आमच्या दाराला आले होते असं सुद्धा त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. काय सांगणार? हो, राज्यसभा विधान परिषदेला आले. अहो एक बघा, राम हा सगळ्यांच्या मनात असला पाहिजे, रहीम पण असला पाहिजे, गॉड पण असला पाहिजे. हा सगळ्यांच्या मनात असला पाहिजे. आज तुम्ही यांची इतकी तनतनलाय का तुम्ही आज बघा वसई विरारमध्ये फिरा, पालघरमध्ये फिरा, राम जन्मभूमीच्या वेळी जे झेंडे लावलेले 3 महिन्यापूर्वी ते आज यांनी नव्याने परत लावली. नव्याने तुम्ही घ्या शूटिंग करा रोडवर, दाखवा यांचे झेंडे कसे. रामाच्या नावाने एवढं राजकारण करणारे, राम त्यांच्या मनातच नाही, यांना फक्त मताकरता राम पाहिजे. म्हणजे हिंदू तर मी पण आहे, देवाला मी पण नमस्कार करतो. नमस्कार केल्याशिवाय निघत नाही घरातून. पण रस्त्यामध्ये कोणतं चर्च लागलं तरी तिकडे नमस्कार करतो, कोणता दर्गा लागला तरी नमस्कार करतो, कोणतं विहार लागलं तरी नमस्कार करतो. सगळ्या धर्माबद्दल आदर असला पाहिजे. यांच्या मनात आहे का? रामाचं नाव आणि राजकारण किती वर्ष करणार रे? कुठे गेल्या तुमच्या त्या 2 कोटी नोकऱ्या? कुठे गेल्या आमच्या अकाउंट मध्ये येणारे 15 लाख रुपये? कुठे गेला तो उरी आणि ह्याचा हल्ला? तुमचेच एक राज्यपाल या सगळ्या त्या कांड बद्दल बोलल्यात. काय लेवलला चालल्यात हे ना, निपट आता देंगे. या शेवटच्या 4 दिवसामध्ये आपण कशा पद्धतीने आव्हान करणार आहेत आणि आपल्याला काय विश्वास वाटतो? एक लक्षात घ्यावं, यांचे सर्वे खूप असतात. यांच्या सर्वे मध्ये ही सीट मायनस आहे. माननीय अमित शाह साहेब येऊन गेले, माननीय देवेंद्रजी फडणवीस येऊन गेले, आज माननीय विनोदजी तावडे फिरतायत, नितेशजी राणांना इकडे टाकलेलं आहे. बाकी सगळे माझ्याकडे यादी आहे अख्खी, म्हणजे 22 जे मंत्री आहेत आणखी त्यांना इकडे टाकले. दुसरे 10 आमदार, 4 खासदार, मंत्री सगळ्यांना वसईची जबाबदारी दिली आहे. आज झेंडे सगळ्या ठिकाणी लावले. काही चाललंय नाही. हे कसं आव्हान पेलणार? अरे आव्हान माझा कार्यकर्ता जोरात आहे. यांचं आव्हान पैसे आणखीन 100 कोटी जमवणार आहेत आणि सगळे मंत्र्यांना लावलाय का मला यांच्या गाडीची धडती होत नाही. त्याला धडते घ्या ना सगळ्यांची. सामान्य माणसाच्या गाडीची धडती होते, यांच्या गाडीची धडती होत नाही. कसलं काय चाललंय त्याला कळत नाही. किती मताची लीड असेल वाटते आणि तुम्हाला कुठून कसं मत? लाखभर मत सगळ्या जिल्ह्यातून. अरे आम्ही आहेत, बाकी काय नाही. मला तर आहे ना, यांच्या दोघं 2 नंबरवर करता लढतायत. एवढं माझ्यावर बोलायला लागले. अरे तुम्ही वसईवालों को निपट डालेंगे, मग वसईवाल्यांवर बोलतात कशाला? अपमान कशाला करतात वसईचा? एक बोलतो बी टीम लढतोय मी,
पहिला खासदार 9ला माझा होता. नंतर ते हेच सगळं जे मी मगाशी बोललो का ते 15 लाख 2 कोटी रोजगार वर्षाला कोणाला दिले 2 कोटी म्हणजे 20 कोटी नोकऱ्या मिळाल्या का? अरे सगळे गेले गावगाव फिरतो सगळेजण बेकारी बद्दल बोलतात. त्यातलं काय न त्यातलं काय ते एखाद्या मशिदीच्या बाहेर गेले त्या बीटी नितेंद्र ठाकूरला मत, बहुजन विकास आघाडीला मत, बीजेपीला मत. अरे तुम्हाला काय प्रेम आला रे आजपर्यंत? काढू का कॅसेट लावती काय सीडी का काय ते राज ठाकरे साहेब बोलायचे तसं? अरे काय काय बोलले अगदी सगळे मुस्लिमांवर. राम मंदिर मस्जिद कोणी तोडली, बाबरी मस्जिद कोणी तोडली, माझा अभिमान सगळ्या काढू का कॅसेट? आता तिकडे कसलं काय लायकी आहे काय ती? राजकारण आज काय बोलतात त्याला काय रात दिवस सुद्धाला हनीमून ही यांची हालत. सेना बीजेपी कधी पण एक होतील म्हणजे दोन्ही सेना बीजेपी सगळे एक होतील उद्याला. मतलब आहे ना काय नाही हे पडणार. केवळ या निवडणुकीसाठी ह्या सगळं चाललंय, बाकी सगळे एकच आहे. सगळे लालची स्वार्थ दिसला. 14चं उदाहरण घ्या ना, विरोधात लढल्या आणखी हनीमून एकत्र केला 5 वर्ष. त्या वाढवण बद्दल हे मुख्यमंत्री, मुलगा पर्यावरण मंत्री, आणखी सुभाष देसाई साहेब उद्योग मंत्री काय कॅन्सल केलं? त्यावेळी आता बोंबलतायत. आता मुस्लिमांवर प्रेम, ख्रिश्चनांवर प्रेम, ह्या धर्मगुरूला भेट, त्या धर्मगुरूला भेट. हे प्रेम कायम राहील का? अरे आम्ही 92-93ची दंगली झालेली ना त्यावेळी वसई शांत होत. सगळा समाज सुशिक्षित आहे, सुसंस्कृत आहे. हे आग लावे आल्यातच वातावरण बिघडवतील पालघर जिल्ह्याचं. म्हणजे एकंदरीत ही सीट आपल्याला लागणार आहे, आपण जिंकणार आहोत हा विश्वास आहे. माझा खासदार शपथ कधी घेतो? 4 तारखेला निवडून आल्यावर ती वाट बघतो मी. हा विश्वास आहे की माझा खासदार शपथ घेणार, 4 तारखेच्या निकालामध्ये आमचा विजय निश्चित आहे, असा विश्वास हितेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन.